आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना भवनात जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुखांची बैठक होतीये। उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केल्याची माहिती आहे। कोणतीही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितल्याचं कळतंय। विरोधकांची जागा आपल्याला भरायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। संधी आहे त्या संधीचं सोनं करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी आपल्या जिल्हा संपर्क प्रमुखांना जिल्हा प्रमुखांना दिलेलं आहे। तर स्थानिक नेतृत्व आपल्याला बळकट करायचंय असंही उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल? जिल्हा प्रमुखांची ही बैठक शिवसेना युबीटीच्या नेमके काय काय सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात? दृष्टी देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आजमावले जातात आणि त्यासाठी मुंबईतल्या एकतर स्थानिक नगरसेवकांना ज्या पद्धतीने सगळ्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक निरीक्षक नेमले, त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती नेतृत्व घडवणं अत्यंत गरजेचं आहे। खूप लोक सोडून गेलेले आहेत, त्यामुळे तिथे तिथे नेतृत्व तयार व्हायला हवं आणि म्हणूनच आपणही जिल्ह्याभरात फिरत नसून तिथल्याच नेत्यांना किंवा तिथल्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करतो असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या सगळ्या संवादादरम्यान म्हटलेलं आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून कळते। एकूणच त्या बैठकीमध्ये निरीक्षक जसे नेमलेत किंवा अशा जरी सूचना केलेल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला आपण पक्ष नेतृत्व म्हणून का फिरत नाही आहोत यावर देखील त्यांनी आज भाष्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता पक्ष संघटना वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं बैठका घेणार आहेत। आता आजच्या बैठकीमध्ये आणखी 2 तारखा महत्त्वाच्या ठरवल्या, ज्याच्यामध्ये 1 तारखेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, तर 2 तारखेला मराठवाडा आणि कोकण या भागामधल्या सगळ्या संपर्क प्रमुखांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यांना देखील बळकटी देण्यासाठी काय करायचं आहे याच्या सूचना करणार आहेत। बरोबर आहे सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे। 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे। 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक असेल, तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत।